श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष हे तुम्हाला उत्तम आरोग्याचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज सकाळी उठले आणि रेडिओ लावला. रेडिओवर लागलं होतं पहिलं गाणं जे तुम्ही ऐकलं पहिल्यांदा. हे गाणं ऐकलं आणि मला वाटलं की हे गाणं जणू माझ्यासाठीच लावलं आहे की काय, की तू तुझ्या मनाशी जो काही वादा केला आहेस किंवा जो काही निर्णय घेतला आहेस तो तुला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, तर मी पण तुम्हाला हेच सांगेन की नवीन वर्षाचा तुमचा जो काही छोटा मोठा संकल्प असेल किंवा स्वतःमधला बदल असेल तो तुम्ही नक्की प्रयत्न करा बदलण्याचा. आता आजचा पहिला दिवस आहे, मग आज नाही झालं मग ठीक आहे, आता उद्यापासून काय करायचं, तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता. बदल हा माणसामध्ये कधीही आणि कधी पण आपण घडवू शकतो. हे लेक्चर मी तुम्हाला देते. आता मी किती दिवस कंटिन्यू करते हे मलासुद्धा माहीत नाही आहे खरं. तर ठीक आहे, सकाळची सुरुवात माझ्या एक ग्लास गरम पाण्यापासून होते, जे मी घेऊन झालं पाणी माझं. आता मी किचनमध्ये गेले. मुलाला डब्यासाठी आणि यांच्या नाश्त्यासाठी मी चपात्या करून घेत होते. कारण की पोहे उपमा केला तर मग परत दुपारी स्वयंपाकाला मला चपात्या कराव्या लागतात आणि मग डबल डोक्याला ताप नको, म्हणून म्हटलं ठीक आहे, आता आजपासून आपण आहे ना सकाळचा रोज लवकर स्वयंपाक उरकून घ्यावा. इथं मुलासाठी प्यायला गरम पाणी करते त्याला मी. आता त्यालासुद्धा उठवायला मलाच जावं लागतं, कारण त्याचे पप्पा त्याला उठवायला गेले की तो बिछान्यातच रडायला लागतो, कारण त्याला वाटतं मम्मीनं उठवायला पाहिजे. ते सुद्धा मग मीच काम करावं लागतं. इथे गेलं तो इतका छान आणि गोड झोपतो ना, मला खरं अजूनसुद्धा त्याला सकाळचं झोपेतनं उठवायचं मला खरंच असं वाटतं की कशाला एवढ्या थंडीचं लवकर एवढ्या मुलांची शाळा ठेवतात ना, मला पण समजत नाही. मग त्याला आंघोळीला घेऊन गेले. त्याला आंघोळ घालते आणि शेवटचे 2-3 मग तो स्वतः घेतो अंगावर. मग त्याला वाटतं की हां बाबा आपण स्वतः आंघोळ केली की काय. मग आता हे झाल्यानंतर मी तो जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याला म्हटलं होतं की आज आहे हॅप्पी न्यू इयर बरं का, तुझ्या शाळेमध्ये हॅप्पी न्यू इयर आहे. त्याला वाटलं की काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे की काय, म्हणून बघा मी त्याला इथं सिव्हिलचा ड्रेस घातला. हा कुर्ता त्याला खूप आवडतो, दिवाळीचा आहे हा. आणि त्याला पण छान वाटलं की सकाळी फ्रेश झालो, आता मस्त छान छान कपडे. आणि इथे बघा माझं लक्ष नव्हतं, मी त्याला उरकते आणि त्याला घ्यायची होती माझी खिशी आणि माझं लक्षच नव्हतं. खरं सांगते, लहान मुलं ताप पण तेवढा देतात आणि लहान मुलांशिवाय खरंच घराला शोभा पण नाही आहे. आपण चिडचिड करतो, कधी त्यांना ओरडतो, कधी मारहाण करतो, पण आपल्यासारखं प्रेम हे त्यांच्यावर कोणीच करू शकत नाही असं आपल्याला कायम वाटतं. ठीक आहे, तर त्याचं मी छानपैकी उरकलं, त्याला बॉडी लोशन वगैरे लावलं, त्याला नाश्ता चारला, त्याचा टिफिन तयार केला. जाताना त्याला स्वामींच्या पाया पडायला होते मी, ते पडला. आणि बघा इथं त्याला आता त्याचे पप्पा घेऊन गेले शाळेमध्ये. तिथून मग मी घरी येत होते. बघा मग मी तिथं हा व्हिडिओ शूट केला. कसा माझा अवतार आहे, अजून मी काहीच तयार झाले नव्हते. थंडी होती आणि सकाळी मला डोक्यावरून आंघोळ पण करायची होती. स्वतःला थोडा टाईम द्यायचा होता, म्हणून म्हटलं मी ठीक आहे. इथे बघा सकाळी किचन क्लीन होतं, आता पूर्ण खराब झालं. इथे बघा माझा टोस्टच पडला होता हातातनं. म्हटलं आता पुढचं काम करायसाठी स्वतःला एनर्जी घ्यायला हवी. त्यामुळे मग मी चहा आणि 2 टोस्ट घेतले. सकाळ मला हेवी नाश्ता काही जात नाही. चहा पितच होते तोपर्यंत एक छान गाणं लागलं. कसं वाटलं मग तुम्हाला माझं गाणं? हसू नका बरं. प्रत्येकांमध्ये काही ना काही गुण असतोच. आता प्रत्येकांमध्ये सिंगर असतो मला तर वाटते. मग प्रत्येक माणसानं गुणगुणावं ना गाणं. मग मी तेच गुणगुणलं आणि शूट केलं. राहिलेल्या चपात्या करून घेतल्या. किचन परत खराब झालं होतं. पोरीला उठवलं, तिला गरम पाणी दिलं प्यायला आणि म्हटलं आता रेसिपीचा पण मला शूट करायचा होता, तर मग मी त्यासाठी अगोदर परत डबल किचन क्लीन करून झालं. इथे बघा मी आज भाजी बनवणार होती. फ्लॉवर होता शिल्लक, 2 दिवसापूर्वी आणून ठेवलेला फ्रीजमध्ये. फ्लॉवर होता आणि मग वाटाणा पण होता. फ्लॉवर, वाटाणा आणि बटाटा, म्हटलं तिघांचं मिक्सर करून छान भाजी बनवावी. चुटकी करून मी हे जे करते ना, हे माझा रेसिपीचा व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ, त्यासाठी माझं हे चाललं होतं. तर त्यामुळे मग मी नवीन प्रकारचे जरा व्हिडिओ बघितले आणि म्हटलं आता आपण वेगळ्या प्रकारे थोडंसं एडिटिंग चेंज करून बघूया. त्यासाठीच माझं हे चाललं होतं, गाणं म्हणत हे वाटाणे खेळायचे आणि त्यातले निम्मे वाटाणे तर गेले इकडं तिकडं, मला परत ते गोळा करायला लागले. ठीक आहे, तर बघा ही जी पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करते. इथं बघा मी भाजीसाठी कांदा कापून घेत होते आणि मी एक रेसिपी बघितली होती. मी म्हटलं की आजची भाजी आता आपण जरा
वेगळ्या पद्धतीने ट्राय करावी, कारण दरवेळेस त्याच प्रकारची फोडणी देऊन भाजी पण खायला बोर होती. म्हणून मग मी आज वेगळ्या प्रकारे ही भाजी बनवणार होती. आता ती मी कशी बनवली ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. हे सगळं जे मग चाललं आहे हे माझं एडिटिंग शिकायचं चाललं आहे बरं का. समजून घ्या थोडंफार, एवढं काय मला अजून जमत नाही आहे परफेक्ट. भाजी तयार झाली होती. खरं सांगते, जर स्मेल एवढा छान येत होता ना, मला तर असं वाटलं की कधी ती भाजी खाईन मी. खरंच ह्याची टेस्ट पण खूप छान झाली होती. ती कशी बनवली ती तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा. इथं माझी भाजी बनवून झाली. मग मी आता इथला जो पसारा झाला होता तो उरकून घेत होते. पसारा तर विचारूच नका. आत्ता क्लीन घर केलं आणि परत येऊन बघितलं की परत घर तसंच असतं. तोपर्यंत माझ्या मुलीनं उठलं, तिनं सगळं उरकून घेतलं. कधी कधी गोड बोललं ना की पोरं ऐकतात, पण कधी कधी विनाकारण ओरडायला लावतात. का अशी करतात काय माहीत आहे ना. तर इथं बघा मी तिचा डबा पॅक करते. आता आमच्या यांना लागती जराशी पातळ भाजी आणि मुलीच्या डाब्याला लागती सुक्की भाजी. म्हणून मी काय केलं, सुक्कीची भाजी झाली ती काढून बाजूला घेतली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून थोडीसा जुगाड करून मग मी ती पातळ भाजी केली. पण खरं सांगते, ती पातळ भाजी पण एवढी छान लागत होती ना, मला तर ती खूप आवडली. आणि मी राईस लवर आहे बरं का. इथं मुलगी मला कशी म्हणते, थँक्यू मम्मा, आज माझं लय लवकर झाला, मी लवकर जाणार आहे. म्हटलं हो बाळा, आज हॅप्पी न्यू इयर आहे त्यामुळे लवकर जा. नाश्ता अजून काही तिचं झाला नव्हता. बघा इथं मस्तपैकी मी ती भाजी बनवली होती, ती आहे इथं सुक्की भाजी आणि चपाती. आता बघा मी तिला ते खायला दिलं आणि तिला म्हणलं रिॲक्शन दे बघू कशी झाली आहे सांग. हे बघा मॅडमची रिॲक्शन, म्हणली 1 नंबर झाली. तिला पण सुक्की भाजी खूप आवडली. त्यानंतर मग आता मी तिला घेऊन चालले होते शाळेत सोडायला. आता एकाला सोडायचं आणि एकाला घ्यायचं, हा आमचा प्रोग्राम रोजचा असतो बरं का. तिला शाळेमध्ये सोडलं. आता ती शाळेला जायच्या अगोदर भावाला भेटून जाते. दोघांच्या थोड्याशा गप्पा होत्या त्याच्यानंतर मग त्या जातात शाळेमध्ये. आणि हा शाळेतनं आला की ह्याच्या काही ना काहीतरी गप्पा असतात. तिथंच मला म्हणतोय मम्मा आम्ही डब्बा सगळा संपवला. म्हणलं छान आहे बाळा. एवढं सगळं करेपर्यंत झाली दुपार. त्यानंतर घरी आली, एक्स्ट्राची कामं केली, संध्याकाळी छान दिवाबत्ती केली. तर आजचा हा होता नवीन वर्षाचा माझा डेली व्लॉग. जो तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.